यंदाचा ऊस हंगाम सुरू झालेला आहे, मात्र कोल्हापूर जिल्हा असू दे, सांगली जिल्हा असू दे, या जिल्ह्यांमधल्या कोणत्याही कारखान्यांना अद्यापही ऊसाचा दर जो आहे तो जाहीर केलेला नाही। मात्र दरवर्षी आपण पाहत आलेलो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन व्हायची। ते आंदोलन मात्र काही प्रमाणात यावर्षी शांत पद्धतीने असल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भातच बोलण्यासाठी राजू शेट्टी स्वतः आपल्यासोबत आहे। साहेब, नेमकं यावर्षी काय झालेलं आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले अनेक निर्णय आम्ही यापूर्वी पाहिले होते, संघर्ष पाहिला होता, तो संघर्ष यावेळी तेवढ्या प्रमाणात दिसत नाही। याचं कारण एकतर सरकारनं 15 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीच्या काळामध्ये सगळे साखर कारखानदार निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं कोणाचंही साखर कारखाने सुरू करण्याकडे लक्ष नव्हतं आणि अतिवृष्टीमुळं आता ऊसाला प्रचंड असे तुरे आलेले आहेत आणि त्या तुऱ्यामुळं आता हंगाम लांबणं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसानच आहे। गेल्या वर्षी फक्त 8 दिवस आम्ही आंदोलन केलं तर ह्या कारखानदारांनी कारस्थान करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरवलं की संघटनेच्या आंदोलनामुळं ऊसाची तोड लवकर आली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मजुरांना जादा पैसे द्यावे लागले, वरनं पैसे द्यावे लागले आणि हे केवळ संघटनेच्या आंदोलनामुळं झालं असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याने रुजवलं आणि त्यामुळं शेतकरीसुद्धा थोडासा चलबिचल झालेला होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आंदोलन करून ऊस तोडबंद आंदोलन करून आणि शेतकऱ्यांना त्रास देणं आम्हाला योग्य वाटलं नाही। खरं तर आम्ही 3700 रुपयाची मागणी सोडलेली नाही, परंतु ऊसाची तोड न रोखता हा मुद्दा रेटत द्यायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळं कारखाने सुरळीत चालू आहेत। आम्ही मनात आणलं तर कोणत्याही क्षणी ते बंद पाडू शकतो, परंतु त्यात शेतकऱ्याचंही नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय अजून घेतलेला नाही, पण घेणार नाही असंही नाही। याचं कारण नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांनी एक बैठक बोलवली, त्या बैठकीमध्ये साखर कारखान्याचे शेती खात्याचे कर्मचाऱ्यांना पाठवून एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम या कारखानदारांनी केलं आहे। त्यांना एवढा माज आलेला आहे की त्यांना आता बैठकीला सुद्धा यावंसं वाटत नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे की सगळे कारखानदारांना हजर असताना एक बैठक बोलवा आणि त्या बैठकीमध्ये काय ते सोक्षमक्ष लावू, पण त्यावेळी जर का कारखानदार अशीच उडवाउडीची उत्तरं द्यायला लागली तर भलेही मग चालू सीझनमध्ये काही अडथळा आणायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। तर शेट्टी साहेब, गेल्या अनेक वर्षांपासूनचं आंदोलन मी देखील कव्हर केलेलं आहे, मात्र जसं म्हणला की यावेळी हंगामच लांबलेला आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या वेळच्या आंदोलनानंतर काय नेमकं शेतकऱ्यांच्या पदरात पडलं होतं हे देखील अनेकांना सांगा आणि यावर्षी देखील आपली जी मागणी आहे त्यातून कशा पद्धतीने मागणी जी आहे ती पूर्ण करण्यासाठी आता पुढच्या काळात तुम्ही प्रयत्न करणार आहात? कारण दोन्ही वर्षाचा फरक जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी 8च दिवस आंदोलन केलं, पण त्यामुळं शेतकऱ्यांना ज्यांनी 21-22ला 3000पेक्षा 22-23ला 3000पेक्षा कमी रक्कम दिली होती त्यांना 100 रुपये द्यावे लागले आणि ज्यांनी 3000पेक्षा जास्त दिली त्यांना 50 रुपये द्यावे लागले आणि तशा प्रकारचा शासन निर्णयसुद्धा पाठीमागे लागून वेळप्रसंगी आमच्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या गाड्या 2 वेळा अडवाव्या लागल्या, देशाच्या गृहमंत्र्यांना त्या गाडीला काळं फासाचा इशारा द्यावा लागला, त्यावेळी कुठे तो आदेश निघाला आणि त्यामुळं जवळपास 600 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले। गेल्या वर्षी 8च दिवस कारखाना बंद पाडला, पण ज्यांनी पहिली उचल 2900 रुपये जाहीर केली होती त्यांना 3100 करावी लागली आणि ज्यांनी 3100 केली होती त्यांना 3300 करावी लागली, म्हणजे ते 200 रुपये जादा मिळाले। असं जवळजवळ निव्वळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळून जवळजवळ 1300 ते 1500 कोटी रुपये जादा गेल्या वर्षी मिळवून देण्यामध्ये स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे यश मिळालेलं होतं। तर 1300 कोटीचा एवढा मोठा आकडा तुम्ही सांगता, एकीकडे एवढं यश स्वाभिमानीच्या एका आंदोलनामुळे मिळत असेल तर अनेक तुमचे सहकारी मात्र त्या ठिकाणी सोडून जाताना पाहायला मिळतात। नेमकं कुठं चुकतंय? राजू शेट्टींचं या ठिकाणी चुकतंय की नेमकं काही निर्णय आहेत ज्यामुळे ही सगळे सोडून जाताना एका पाठोपाठ एक सोडून जाताना पाहायला मिळते, ज्यामध्ये आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचा देखील समावेश? बराच काळ चळवळीमध्ये काम केल्यानंतर आता आपल्याला काहीतरी लाभाचं पद मिळालं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे आणि त्या अभिलाषेपोटी काही लोक गेलेले असतील तर काय आश्चर्य वाटायचं काय
कारण नाही, कारण हे सगळ्या चळवळीमध्ये असं होतच असतं. परंतु अजूनही स्वतःच्या मुद्द्यावर स्वतःच्या प्रश्नावर ठाम असणाऱ्याची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता कुठं हललेला नाही. नेते सगळ्याच पक्षातले इकडचे तिकडे व्हायला लागले, तुम्ही बघताय. कुठला पक्ष शिल्लक राहिला आता? पण नेते इकडचे तिकडे जातात, परंतु जे मूळचे कार्यकर्ते ज्यांच्या बळावर ते पक्ष त्या संघटना असतात ते कुठं हलत नाही, ते लक्षात ठेवा. आणि स्वाभिमानीच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. मात्र एवढे सगळे कार्यकर्ते देखील तुम्ही तयार केलेले आहेत, ते जेव्हा सोडून जातात दुःख नाही होत? खरं तर निर्विकारपणानं हे काम करायचं असतं आणि मोहाचे क्षण येत असतात. प्रत्येकाला त्या मोहावर मात करता येते अशातला भाग नाही, परंतु आपण आपलं काम करायचं असायचं. मग त्यावेळी मी विचार करतो की मी सुरुवात केली त्यावेळी काय होतं, शून्यातूनच तर सगळं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा नव्यानं सुरुवात करू. जेव्हा एखादा कुंभार मातीपासून चिखल तयार करतो आणि चिखलापासून त्याचं मडकी तयार करत असतो, त्यातली काही मडकी कच्ची निघतात, काही गळकी निघतात. म्हणून कुंभार काय आपलं काम थांबवत नाही, तो आपलं काम कायम करत राहतो. त्याच कुंभाराच्या भूमिकेत मी आमचं काम जेवढं शक्य आहे, शरीर साथ देते तोपर्यंत आपण आपलं काम करत राहायचं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी काळामध्ये पुन्हा त्याच दमाने या ठिकाणी पाहायला मिळेल. कात टाकलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या 6 महिन्यात तुम्हाला दिसेल. नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे राजू शेट्टी होते, त्यांनी नक्कीच स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षामध्ये जी झालेल्या घडामोडी आहेत यावरती स्पष्टपणे भाष्य देखील केलेलं. त्यामुळे निश्चितच आहे, काट टाकलेली संघटना आहे, येत्या 6 महिन्यामध्ये अजून उभारी घेतलेली संघटना आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.